स्वर्गलोकातील नृत्योत्सव चालू होता. अप्सरा चंद्रप्रभा तिच्या सौंदर्यासाठी आणि नृत्यासाठी संपूर्ण त्रिलोकात प्रसिद्ध होती. त्या दिवशी गंधर्व मधुर संगीत वाजवत होते. पण चंद्रप्रभेच्या मनात आपल्या सौंदर्याचा अहंकार वाढला होता. तिला वाटत होते की तिच्याशिवाय हा उत्सव अपूर्ण आहे. त्याच वेळी समोर बसलेले ऋषी दुर्वासा ध्यानात मग्न होते. चंद्रप्रभेने अति उत्साहात नाचताना आपल्या पायातील पैंजणांचा आवाज जाणीवपूर्वक वाढवला आणि नृत्याच्या एका लयीत ती ऋषींना स्पर्श करून गेली. ऋषींचा ध्यानभंग झाला. त्यांचे डोळे रागाने लाल झाले. ते गरजले, हे अहंकारी अप्सरे, तुला तुझ्या या चंचल रूपाचा खूप गर्व आहे ना? जा, ज्या जमिनीवर तू पाय थिरकवत आहेस त्याच जमिनीवर तू सरपटत राहशील. तू एक विषारी नागिन बनून पृथ्वीवर पडशील. चंद्रप्रभा भयभीत झाली. तिने ऋषींचे पाय धरले. ऋषींना तिची दया आली, पण शाप मागे घेता येत नव्हता. ते म्हणाले, जेव्हा तू नागलोकाचा रक्षक बनून एखाद्या शुद्ध आत्म्याला नागमणी अर्पण करशील तेव्हाच तुला तुझे अप्सरा रूप परत मिळेल. क्षणात स्वर्गातील सुवर्णमयी जीवन संपले. चंद्रप्रभा एका भयानक काळ्याशार आणि तेजस्वी डोळ्यांच्या नागिणीच्या रूपात एका निर्जन पर्वतावर पडली. आता तिच्याकडे न दागिने होते, न संगीत होते, फक्त सरपटणारे शरीर आणि मनात पश्चात्ताप. तिने तिथे एका प्राचीन पडक्या शिवमंदिरात आपला मुक्काम ठोकला. हे मंदिर नागलोकाच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करत होते. तिने ठरवले की ती या मंदिराची सेवा करेल. शेकडो वर्षे उलटली. ती नागिन दररोज शिवलिंगावर बेल वाहण्यासाठी रानातून फुले गोळा करून आणत असे. तिचे भयानक रूप पाहून लोक लांबूनच पळून जात. ती मनात विचार करायची, कोणीतरी असा येईल का जो माझ्या रूपाकडे न बघता माझ्या मनातील भक्ती बघेल. एके दिवशी त्या जंगलात विक्रम नावाचा एक पराक्रमी पण गरीब तरुण आला. तो आपल्या आजारी आईसाठी औषधी वनस्पती शोधत होता. शोधता शोधता तो त्या प्राचीन मंदिराजवळ आला. तिथे त्याला मंदिरातून एक निळा प्रकाश बाहेर पडताना दिसला. मंदिराच्या गाभाऱ्यात एक विशाल नागिन चंद्रप्रभा फणा काढून बसली होती आणि तिच्या फण्यावर नागमणी चमकत होता. विक्रमला माहित होते की हा मणी विकला तर तो 7 पिढ्या बसून खाऊ शकेल. पण त्याने पाहिले की नागिणीच्या डोळ्यांत राग नव्हता तर अश्रू होते. विक्रमने तलवारीला हात न लावता शांतपणे नमस्कार केला आणि म्हणाला, हे नागदेवते, मला तुझा मणी नको आहे. माझ्या आईचे प्राण वाचवण्यासाठी मला फक्त संजीवनी वनस्पती हवी आहे. कृपया मला मार्ग दाखव. चंद्रप्रभा चकित झाली. आजवर जे कोणी आले ते तिला मारण्यासाठी किंवा मणी चोरण्यासाठी आले होते. विक्रम हा पहिला माणूस होता ज्याने मणी मागितला नाही. तिने त्याला औषधी वनस्पतींकडे नेले. पण विक्रम परत जात असताना त्याला दिसले की काही दुष्ट शिकारी त्या नागिणीला मारण्यासाठी जाळे टाकत आहेत. विक्रम स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या शिकाऱ्यांशी लढला. तो जखमी झाला, पण त्याने नागिणीला इजा होऊ दिली नाही. जेव्हा शिकारी पळून गेले तेव्हा नागिन विक्रम जवळ आली. विक्रमने मरणासन्न अवस्थेतही देवाकडे प्रार्थना केली, देवा, माझ्या आईला औषध पोहोचव आणि या नागदेवतेचे रक्षण कर. विक्रमचा तो निस्वार्थीपणा पाहून ऋषी दुर्वासांच्या शब्दांची आठवण चंद्रप्रभेला झाली. तिने आपल्या फण्यावरील तो मौल्यवान नागमणी काढला आणि विक्रमच्या जखमेवर ठेवला. मण्याच्या स्पर्शाने विक्रमच्या सर्व जखमा भरून आल्या आणि त्याला नवजीवन मिळाले. जसा नागमणी एका शुद्ध मानवाच्या विक्रमच्या स्पर्शात आला तसा मोठा चमत्कार झाला. नागिणीच्या शरीरातून सोनेरी किरण बाहेर पडू लागले. तिचे काळे खवले गळून पडले आणि त्या जागी रेशमी वस्त्रे आली. काही क्षणांतच तिथे साक्षात अप्सरा चंद्रप्रभा उभी होती. आकाश ढगांनी भरून आले आणि स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. चंद्रप्रभा आता मुक्त झाली. तिने विक्रमचे आभार मानले आणि म्हणाली, तुझ्या निस्वार्थीपणामुळे आज मला माझे रूप परत मिळाले आहे. हे रूप आता गर्वासाठी नाही तर सेवेसाठी असेल.
तिने विक्रमला आशीर्वाद दिला आणि त्याच्या झोपडीत धनधान्याची कमतरता कधीही भासणार नाही असे वरदान दिले. चंद्रप्रभा आपल्या दिव्य रूपात स्वर्गात परतली, पण यावेळेस तिच्या मनात अहंकार नव्हता, तर मानवतेबद्दलचा आदर होता. बाह्य रूपापेक्षा मनाची शुद्धता मोठी असते. निस्वार्थी कर्म माणसाला देवाच्या आणि मुक्तीच्या जवळ नेते.